नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर हे अडचणीत आलेले होते। सध्या सीबीआयने त्यांना अटक केलेली आहे। संपूर्ण पेपर फुटी प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका ही मोटेगावकर याची असल्याची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यभरातले आरसीसी म्हणजे मोटेगावकर यांचे जे क्लासेस आहेत त्याच्यावर कारवाई केली जात आहे। पण पुण्यात हे आरसीसीचं क्लास आहे जे पुण्यातल्या डेक्कन भागामध्ये एका उच्चभ्रू ठिकाणी त्यांचा हा क्लास होता। 2 मजल्यांवर हे सगळं कार्यालय आणि क्लासेस आहेत ते चालत होते। मात्र हे क्लासेस अनधिकृतपणे चालत असल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर मनसेने याबाबतचा आवाज उठवलेला होता, सातत्याने पाठपुरावा केलेला होता, पण महानगरपालिका मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई करत नव्हती। आणि काल मनसेने आक्रमक आंदोलन केल्यानंतर हेमंत संभूस यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर 24 तासात ही कारवाई आपल्याला झालेली पाहायला मिळते। हे बघा, काही वेळापूर्वीच महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही नोटीस आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि हा क्लास आता हा सील करण्यात आलेला आहे। या नोटीसीमध्ये जे लिहिलेलं आहे ते म्हणजे विनापरवाना वापर या वास्तूचा केलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। खरं तर ही मूळ वास्तू ज्यांच्या मालकीच्या आहे त्यांनी भोगवटापत्र हे महानगरपालिकेला सादर केलेलं नव्हतं। त्याविषयी खरं तर मनसेने आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर या जंगली महाराज रस्त्यावर डेक्कन भागामध्ये हे जे प्रशस्त असं क्लास मोटेगावकर यांचं आहे ते आता अखेर महानगरपालिकेने सील केलेलं आहे। या नोटिसीमध्ये आपण पाहतोय की मालक आहेत, त्याचबरोबर आरसीसी मोटेगावकर क्लासेस यांचं सुद्धा नाव लिहिण्यात आलेलं आहे आणि बोरावके टावर्स ही बिल्डिंग जी आहे त्याचं बोरावके टावर्स आहे। दुसरा मजला हा आरसीसी यांच्या मार्फत चालवला जात होता, मात्र हे सगळं अनधिकृत दुसरा आणि तिसरा मजला हा विनापरवाना मोटेगावकर हे चालवत होते असं तपासामध्ये समोर आलेलं होतं आणि त्यानुसार आता ही नोटीस आहे ती सुद्धा बजावण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की या नोटीसीमध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो म्हणजे या जागेचा विना परवाना वापर ताबडतोब बंद करावा आणि 1 महिन्याच्या आत ही इमारत खाली करावी असं या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे। जोपर्यंत याचा परवाना पुन्हा मिळत नाही तोपर्यंत इथं प्रवेश आता मोटेगावकर यांच्या क्लासेसला करता येणार नाहीये। त्याचबरोबर जर याचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई करू, त्याचबरोबर जो होणारा खर्च आहे तो सुद्धा वसूल करू अशा पद्धतीची नोटीस आहे ती महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेली आहे। काल हेमंत संभूस जे मनसेचे नेते आहेत यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर 24 तासामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुण्यामधलं मोटेगावकर यांचं आरसीसी जे क्लास आहे जिथं नीट संदर्भातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं तो क्लास सुद्धा आता सीलबंद करण्यात आलेला आहे। आतापर्यंतची पुण्यातली ही मोटेगावकर याच्यावर सगळ्यात मोठी कारवाई आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे। दुसरीकडे मनसेने जे आंदोलन केलेलं होतं त्या मनसेच्या आंदोलनाला सुद्धा यश आलेलं पाहायला मिळतंय। अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।